नमस्कार मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सुरू करतोय दिवाळीच्या आनंद यात्रेचा पहिला दिवस, वसुबारस, ज्याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. या पवित्र दिवशी गाय आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं. कारण हिंदू संस्कृतीत गाय ही फक्त प्राणी नसून सर्व देवतांचं वास असलेली माता मानली जाते. असं मानलं जातं की या दिवशी जो मनापासून गोवत्स द्वादशीचं व्रत करतो त्याच्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही आणि देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते. स्त्रिया या दिवशी गाय मातेची आणि वासराची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीची आणि लेकरांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. मित्रांनो, वसुबारसच्या या मंगल दिवशी एक प्राचीन कथा सांगितली जाते. म्हणतात की ही कथा जो भक्त मनापासून ऐकतो त्याचे अनेक पाप धुतले जातात, दारिद्र्य दूर होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच आज मी तुम्हाला तीच अद्भुत वसुबारसची कथा सांगणार आहे. पण ही कथा फक्त कथा नाही, ती एक असा खजिना आहे ज्यातून तुम्हाला नवी प्रेरणा, नवीन ज्ञान आणि श्रद्धेची शक्ती मिळेल. तर मग चला सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला. पण त्या अगोदर मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवलाय. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय गौ माता पण नक्कीच लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तिमय कुटुंबाचा भाग व्हा. चला तर मग सुरू करूया वसुबारसची ही ज्ञानमयी आणि पावन कथा. प्राचीन काळी भारत देशात सुवर्णपूर नावाचे एक समृद्ध आणि सुंदर राज्य होते. त्या राज्याचा राजा अत्यंत धर्मात्मा आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. प्रजाजन त्यांना आदराने देवदानी राजा म्हणत. राजाच्या संसारात 2 राण्या होत्या, मोठी राणी गीता नावाची आणि धाकटी राणी सीता नावाची. राजाच्या महालात सुखसमृद्धी होती आणि गोठ्यात गायी म्हशींचाही भरपूर संगोपन केला जात असे. राजाला अद्याप संतती नव्हती, पण या पाळीव जनावरांमुळे राजमहालात कुटुंबाची एक अनोखी ऊब होती. खास करून राजाच्या गोठ्यात एक पवित्र गाय होती, जिने नुकतेच एक गोजिरेवाणे वासरू जन्माला घातले होते. तसेच एक देखणी म्हैस होती, जिने एक छोटा पाडस दिला होता. गीता राणीला त्या गायी आणि तिच्या लहान वासरावर फार जीवापाड मातृभाव होता. ती त्यांची मनापासून काळजी घेत असे. सीता राणीच्याही मनात तिच्या आवडत्या म्हैशीविषयी आणि त्या पाडसाविषयी अपार माया होती. दोन्ही राण्या आपल्या आपल्या गाय म्हशींना जणू मुलांसारखेच लाड करीत असत. गीता राणी गोजिरी स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती. ती रोज सकाळी गोठ्यात जाऊन गाय आणि वासराचे लाड करी, त्यांना गोळ मिठाचा खास खाऊ आणून खाऊ घाली. ती गायीला प्रेमाने गोमाता म्हणून हाक मारत आणि तिला वासरासकट नमस्कार करत असे. गायीची गोठ्यात स्वच्छता, पूजा, आरती हे तिचे नित्यकर्म होते. दुसरीकडे सीताराणी आपल्या प्राळ्या तलम कातडीच्या म्हैशीला भरपूर जपून सांभाळत असे. ती म्हैशीला रोज आंघोळ घाली, तिचे शिंग तेल तुपाने चोपी आणि तिला स्वादिष्ट चारापाणी भरपूर दे. सीताराणीला तिच्या म्हैशीचा आणि लहान पाडसाचा अभिमान होता. तथापि राजदरबारात आणि प्रजेमध्ये गीता राणीच्या गायीला अधिक पुण्यवान मानले जात होते. गौमातेला हिंदू धर्मात पवित्र समजतात. त्यामुळे गीता राणीच्या गोसेवेचे सगळेजण कौतुक करत तिच्या भक्तीचे गुणगान गात असत. याउलट म्हैस हा प्राणी जरी उपयुक्त असला तरी तिच्या पूजेचा प्रघात नव्हता. सीताराणीच्या मनाच्या कोपऱ्यात या गोष्टीची थोडी खंत दाटून येई. तिलाही आपल्या जिवलग म्हैशीला आणि तिच्या पाडसाला तितकाच सन्मान मिळावा असे वाटत होते. एके दिवशी संध्याकाळी सीताराणी आपल्या गोठ्यामध्ये आवडत्या म्हैशीजवळ बसून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती. सूर्य कलत आला होता आणि सभोवताली सोनेरी संधी प्रकाश पसरला होता. तेवढ्यात आश्चर्याची गोष्ट घडली. त्या म्हैशीने मोठा उसासा टाकला आणि अचानक मानवी भाषेत बोलू लागली. आसपास सेवक सेविका कुणीही नव्हते, त्यामुळे सीताराणी हे ऐकून दचकली. चिंताग्रस्त स्वरात ती म्हैस सीताराणीला म्हणाली, माझी सखी राणी, ऐक ना. गीता राणी नेहमी तिच्या गाय वासराचंच कौतुक करत असते आणि आपल्याला तुच्छ लेखते. तिच्या दृष्टीने मी एक म्हैस असल्यामुळे काहीच किमतीची नाही. तुला माझ्यावर जेवढं प्रेम आहे ते पाहून तिला असूया वाटते. सीताराणी मग आश्चर्याने म्हैशीकडे पाहिले. एका क्षणासाठी तिला खरंच आपले कान फसले की काय असे वाटले. पण म्हैस बोलतच होती. सीतेने स्वतःला सावरले आणि त्या बोलण्याचा अर्थ मनात तोलू लागली. तितक्यात म्हैस परत रागाने फुसफुसली, तुला लक्षात येत नाही का राणीसा, गीता राणी मला नेहमी कमी लेखते. तिला वाटतं तिच्या गोसेवेनेच तिला थोर पुण्य मिळतंय आणि तुझी सखी म्हैस काहीच कामाची नाही. हे ऐकताच सीताराणीच्या मनात दडलेली खंत ओठांवर आली. ती हळूच म्हणाली, खरं सांगू का, मलाही असंच वाटतं बरं का. दरबारात सगळे गीता राणीच्या गोसेवेचेच गोडवे गातात. महाराज सुद्धा तिला नेहमी शाबासकी देतात. तुझ्यासारखे पुण्यवान नाही
असं म्हणतात आणि माझ्या म्हैशीचा मात्र कुणी कौतुकच करत नाही. हे सगळं पाहून मला फार वाईट वाटतं. सीतेच्या डोळ्यात दुःख आणि राग दोन्ही दाटून आले. म्हैस पुन्हा आपला शिर हलवत चढफडली. हेच तर मला खुपत आहे. गीता राणीला गाय वासरू आहेत म्हणून ती तुला कमी लेखते आणि माझा तिरस्कार करते. तिच्या मते मी काहीच नाही, अगदी वाईटच. खरं तर मी अस्तित्वात आहे म्हणून तुला थोडा मान मिळतोय, नाहीतर तिच्या गायीसमोर माझी किंमतच शून्य. सीता राणीने म्हैशीच्या मानेवरून हात फिरवत तिची समजूत काढली. अगं काळजी करू नकोस सखी, गीता राणीचा हा हेवा मी कायमचा दूर करीन. बघ काहीतरी मार्ग नक्की काढते. हे शब्द उच्चारतानाच सीताराणीच्या डोळ्यात एक विचित्र ठाम निश्चय चमकला. तिच्या मनात एक भयंकर कल्पना रुजली, जी योग्य अयोग्य विचारांच्या पलीकडे फक्त मत्सरातून जन्माला आली होती. त्या रात्री राणीने म्हैशीला शांत करत तिच्या विचारांना वाट मोकळी करून दिली, पण तिचा मेंदू सतत पुढच्या उपायाचेच विचार करीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. तो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचा दिवस होता. राज्यातील अनेक लोक त्या दिवशी उपवास करणार होते आणि सायंकाळी देवपूजा करणार होते. राजवाड्यातही नेहमीप्रमाणे प्रत्येकजण आपल्या कामाला लागला होता. गीता राणी नेहमीप्रमाणे लवकर उठून स्नानसंध्या करून गोठ्याकडे आली. तिने आपल्या लाडक्या गाय वासराला प्रेमाने कुरवाळले. गायीच्या कपाळी हळद कुंकवाचा टिळा लावला आणि गळ्यात ताजा फुलांचा हार घातला. गोड लाह्या गुळ नैवेद्याचा ताम्हण ती हातात घेऊन लाईसमोर बसून गुणगुणू लागली. जय देवी लक्ष्मी, गोमाते जगदंबे. वासरू तिच्या पायाशी उड्या मारत होते. गीता राणीने वासराच्या डोक्यावरून हात फिरवत त्यालाही एक लहानसं फुलहार घातले आणि त्याच्या गळ्यात मंजिरी बांधली. आता जरा मंदिरात जाऊन येते, लक्ष ठेव बरं त्याच्यावर, असे तिने बाजूच्या दासीला सांगितले आणि ती काही काळासाठी पूजेला निघून गेली. इथे गोठ्याच्या दुसऱ्या बाजूला सीताराणी दबकतच आली होती. गीताराणी दूर गेल्याची संधी पाहून ती हळूच त्या धान्य कोठाराकडे सरकली, जिथे गायीचे वासरू इकडे तिकडे धावत होते. कोठाराच्या दरवाजावर सीतेच्या 2 विश्वासू दासी उभ्या होत्या. तुम्ही बाहेरच थांबा, मी आत जाऊन येते, असा इशारा सीताराणीने त्यांना केला. दासींनी मान डोलावली आणि सीताराणी निर्धाराने कोठारात शिरली. कोठारात मोठमोठे ढीग लावलेले होते. गव्हाच्या राशी, मूग आणि इतर धान्याच्या पोती तिथे होत्या. एका कोपऱ्यात गोधडी पसरून काही लहान जनावरे शांत विसावत होती. सीताराणीने सभोवताली चोरटी नजर फिरवली. एका खांबासमोर तिने गीताराणीच्या काळजीतील गायीचे गोजिरे वासरू पाहिले. ते छोटेखानी वासरू एका पाण्याच्या तबाकात तोंड घालून पाणी पित होते. सीताराणीच्या मनात संतापाचा आणि मत्सराचा कल्लोळ उसळला. तिने त्याचा नेघृतपणे फायदा घ्यायचं ठरवले. हळूच आजूबाजूला खात्री करून तिने कोठाराचा दरवाजा बंद केला. क्षणभर त्या निष्पाप वासराकडे बघत स्थिर उभी राहिली. ते वासरू किती गोजिरेमाणे आणि खेळकर दिसत होते. पिंगट रंगाच्या त्या गायीचे लेकरू गोल डोळे चमकत होते. राणीला पाहताच ते आपले लहान शेपूट हलवू लागले आणि तिच्याकडे आशेने बघत होते. कदाचित त्याला वाटलं की राणी त्याच्यासाठी काही खाऊ आणली आहे. लहान मुलासारखं तो निरागस जीव आपल्याला ओळखत नाही ही भावना क्षणभर तिच्या मनात चमकली. पण लगेचच तिच्या डोळ्यासमोर गीताराणीच्या त्या गायीचे गौरवी महत्त्व, गायीला मिळणारा मान आणि आपल्या म्हैशीची अवहेलना हे चित्र तरळले. तिने जबरदस्तीने मायेचे विचार झटकून टाकले. तिचे हृदय आता द्वेषाने कठोर झाले होते. आता राणीने झपाट्याने हाताला लागलेली एक तीक्ष्ण दांडगी तलवार भिंतीवरील खुंटीवरून खाली ओढली. कदाचित ती शेतीच्या पिकांसाठी किंवा राजसुरक्षेसाठी कोठारातच ठेवलेली असेल. त्या तलवारीच्या पातीवर सकाळच्या उन्हाची एक लहर उठून डोळे दिपवून गेली. राणी काहीही विचार न करता त्या वासराजवळ वाघिणीसारखी गेली. भांभावलेले बछड्याला काही समजेपर्यंत राणीने ती तलवार दोन्ही हातात पकडून उचलली आणि एकच जोरदार वार त्याच्या कोमल मानेवर केला. एका भरकन भयानक आवाजासकट वासरू जमिनीवर कोसळले. त्याच्या तोंडून करून असा आकांत निघाला आणि काही टपकिरी रक्ताचे थेंब उडून जवळच्या भिंतीवर शिपडले. राणीची शुद्ध हरपल्यासारखी अवस्था झाली. काही क्षण तिचा श्वास रोखला गेला, पण ती लगेच भानावर आली. स्वतःला कठोर ठेवत तिने आजूबाजूला पाहिले. कुणीच साक्षी नव्हते. बाहेर दरवाजाशी दासी निश्चल उभ्या होत्या. राणीने घाईघाईने 24ही बाजूंची खात्री करून घेतली. तिला कोठारात कोपऱ्यात मोठा गव्हाचा ढिगारा दिसला. राणीने भराभरा त्या गव्हाच्या राशीकडे धाव घेतली. जमिनीवर आच्छादलेल्या धान्याचे दाणे तिने हाताने बाजूला सारले आणि त्या वासराच्या निष्प्राण देहाला दोन्ही हातांनी ओढत ओढत त्या गव्हाच्या राशीखाली लपू लागली. छोटेसे वासरू मरून निष्प्राण झाले असूनही वजनदार वाटत होते. तरीही तिने ती इच्छाशक्तीने ताणून पकडले आणि अखेर त्या धान्याच्या खळखळत्या राशीच्या तळाशी गाडून टाकले. वरून तिने दोन्ही हातांनी मोठ्या घाईने गव्हाचे थर परत सारले. जणू काही जडेच घडले नाही अशा सफाईने सर्व पुरावे झाकून टाकले. त्या भागातील दगडी जमिनीवर सांडलेले रक्त काहीसे दिसत होते. राणीने पटकन आपल्या ओढणीच्या पदराने तो डागही पुसून काढला. क्षणाभरात तिथे एखादे वासरू होते याचा मागमूसही कुणी लावून शकले नसते. हे कृत्य झाल्यावर सीताराणीने दीर्घ श्वास घेतला. आपल्या कपड्यांवर रक्ताचे शिंतोडे उडाले काही तिने पाहिले. काही नव्हते. तिने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि डोक्यावरचा पदर सावरला. मग शांत चेहऱ्यानेच ती कोठाऱ्याच्या दारातून बाहेर आली. तिच्या प्रतीक्षेत थोड्या दूर अंतरावर उभ्या असलेल्या दासी पुढे सरकल्या.
सगळं ठीक आहे का सरकार? एकीने विचारले. हो, फारसं काही नाही. मी सहज आत पाहायला गेले होते. तुम्ही आता तुमच्या कामाला लागा. राणीचा आवाज बिलकुल स्थिर होता. तिने त्या दोघींना सोडून दिले आणि स्वतः मानवर करून दीर्घ श्वास घेत बाहेर पडली. दुपारची वेळ होत आली होती. राजदरबारात नेहमीप्रमाणे अधिकारी मंत्रीगण उपस्थित होते. देवदानी राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होते. एकादशी असल्याने राजाने फळाहाराचा बेत केला होता. राजमहालाच्या स्वयंपाकघरातून त्यांच्यासाठी ताजे फळं, दुधाचा हलका पेया वगैरे आणले गेले. एका सोन्याच्या ताटात कापलेल्या चिक्कू, केळी, डाळिंबाचे दाणे आणि बाजूला दुधाने भरलेला चांदीचा कटोरा असा फराळ राजासाठी तयार होता. राजपुरोहितांनी मंत्रपठण करून मग राजाला भोजनासाठी आमंत्रित केले. राजा देवदानीने देवाचे स्मरण करून फळाचा पहिला घास हातात घेतला. तेवढ्यात काहीतरी अनाकलनीय घडू लागले. आकाशात क्षणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. राजवाड्याच्या उघड्या अंगणातील लोकांनी अवाक होऊन वर पाहिले. ठराविकाच्या पहिला पेंवासारखं काहीतरी जलद वेगाने खाली कोसळत होते. बापरे, हे तर रक्त आहे, कुणीतरी ओरडले. आणि खरोखर आभाळातून पाण्यासारखा कोसळणारा तो वर्षाव रक्तवर्णी लाल होता. राजा उभा ठाकला. हे भीषण दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. सभोवताली नोकरचाकर पळापळ करू लागले. काही जण घाबरून आपले नाक आभू लागले, तर काहींनी भीतीने चीत्कार सोडले. बचाव, काय आपत्ती आहे ही, अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. इतक्यात राजवाड्याच्या गोठ्याकडून काही नोकर धावत दरबारात दाखल झाले. त्यांचे चेहरे घाबरून पांढरे फट्ट पडले होते. एक जण घाबरलेल्या आवाजात ओरडत होता, महाराज, मोठा अनर्थ झालाय. गोठ्यात सगळीकडे रक्त आणि मांसाचे तुकडे पडलेत. गाई म्हशी भयाने रडू लागल्यात, ओढू लागल्यात. हे ऐकताच गीता राणीच्या काळजात चर्र झाले. ती देखील दरबारातच हजर होती. तिच्या ध्यानात आले की आपल्या गायवासराचे काहीतरी बरं वाईट घडले आहे. ती वेड्यासारखी उठली आणि धावतच गोठ्याकडे जाऊ लागली. माझं वासरू कुठे आहे? ती चित्तफाडक मागे वळून ओरडली. कुणी बघितलं का त्याला? गीता राणीला अश्रू अनावर झाले होते. ती धावत जाताच तिच्या मागोमाग काही दासी आणि नोकरही गोठ्याकडे पळाले. दरबारात देवदानी राजाच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता आणि संताप दाटलेला दिसला. रक्तवर्षाव अजूनही सुरूच होता. सारं अंगण गच्च लाल थारोळ्यांनी भरून गेलं होतं. राजा जोरात ओरडला, पुरोहितजी, हे कसले अपशकुन आहेत? माझ्या राज्यात असे कोणते महापाप घडले आहे ज्यामुळे साक्षात स्वर्ग कोपले आहे? राजपुरोहितही अचंबित आणि घाबरलेले होते. कंपल होऊन ते म्हणाले, महाराज, अत्यंत अशुभ घटना आहे ही. शास्त्रात असे वर्णन आहे की ज्या ठिकाणी कोणा निर्दोष प्राण्याचा, विशेषतः गोहत्या किंवा ब्रह्महत्यासारखा पापाचार घडला, तिथेच अशा रीतीने रक्तवर्षाव होतो. निश्चितपणे आपल्या राज्यात कोणीतरी महापातकी कृत्य घडवले आहे. इतक्यात एक चपळ मुत्सद्दी दरबारातील जमावातून पुढे झाला आणि घाबरून म्हणाला, मला आठवतं, पुराणकथेनुसार असा प्रसंग तेव्हाच उगवतो जेव्हा कोणी गायीचा वध केला असेल. महाराज, कदाचित आपल्या राज्यात. तो वाक्य पूर्ण करेपर्यंत राजा आपल्याच विचारात गर्क झाला. गोहत्या हे शब्द त्याच्या कानी पडताच तो दणाणून गेला. देवदानी राजाने क्षणभर नेत्र मिटले आणि सावरून उभे राहिले. त्याने सर्वत्र हात वर करून धीराने उद्गार काढले, शांत व्हा, घाबरू नका, मी ईश्वराची प्रार्थना करतो. असे म्हणतच राजा सिंहासनावरून उतरला आणि अंगणात चालत येऊन 2 कर जोडले. त्याने आकाशाकडे तोंड करून साक्षात सर्वशक्तिमान देवाला हाक मारली, हे परब्रह्म परमेश्वरा, आमच्या राज्यावर कोप का झाला आहे? आम्ही कुठले पाप केले असल्यास क्षमा कर प्रभू. हे तपस्वी गोविंदा, आमच्यावर कृपा कर. राजाने थरथरत्या आवाजात आपली प्रार्थना मांडली. राजपुरोहित आणि दरबारी देखील हात जोडून उभे राहिले. हंबरडत रडणाऱ्या गायींच्या आक्रोशाने आणि लोकांच्या गोंधळाने आसमंत भरून गेला होता. राजाची ती शरणागत प्रार्थना ऐकून साक्षात देवालाच दया आली असावी. अचानक आकाशात घनघोर आवाज झाला आणि एक चमचमत्या प्रकाशपुंज दरबारात उतरला. सर्वत्र त्या तेजाचे विस्मयकारक धूमसोळे पसरले आणि आकाशवाणी प्रकट झाली. गंभीर पण करुण स्वरात त्या अदृश्य दिव्यवाणीने संबोधले, हे राजन, ऐक, तुझ्यावर आलेले संकट अजस्र आहे. तुझ्याच महालात महापाप घडले आहे. तुझी धाकटी राणी सीता हिने आपल्या गीता राणीच्या गायीच्या निरागस वासराचे बळी घेतले आहे आणि त्याचा मृतदेह गव्हाच्या राशीत लपवून ठेवला आहे. ह्या जघन्य अपराधामुळेच तुमच्या राज्यावर हे अपशकुन कोसळले आहे. गायीच्या पवित्र लेकराचा वध झाल्यामुळेच तुमच्या अन्नधान्यात विष्ठा झाली आणि आकाशातून रक्त मांसाची वृष्टी होत आहे. तरीही घाबरू नका. हे संकट टाळण्याचा एक मार्ग आहे ज्यायोगे तुमचे पापही धुतले जातील. ताबडतोब तो उपाय करा.
उद्या कार्तिक कृष्ण द्वादशी गोवत्स द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी तुम्ही गायी आणि तिच्या बछड्याची मनोभावे पूजा करा. या पूजेत म्हैस आणि तिचे पाडस यांना अजिबात सामील करू नका. त्यांना गोठ्याच्या बाहेरच बांधून ठेवा. उद्याच्या दिवशी सर्वांनी उपवास पाळून दिवसभर गायीची सेवा करावी. आठवणीत ठेवा, या उपवासात कुणीही गहू किंवा गव्हाचे अन्न खाऊ नये किंवा सुरीचा किंवा चाकूचा वापर करून चिरलेले अन्न खाऊ नये. दुधाचे किंवा दुधापासून बनवलेले पदार्थांचे सेवनही पूर्ण निषिद्ध आहे. फळे संपूर्ण स्वरूपातच खा, ती चिरू नका. सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास पवित्र पुनवल्याने गायीला स्नान घालून तिची पूजा करा. तिला हळद कुंकू वहा, फुले वहा, तिला गोड नैवेद्य अर्पण करा आणि प्रदक्षिणा घाला. हे सर्व विधी श्रद्धेने केल्यास तुमचे पाप नष्ट होईल आणि गायीचे मृत वासरू पुन्हा जिवंत होईल. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी देवालाच प्रसन्न करण्याची अखेरची संधी आहे. आकाशवाणीच्या घोषाने पूर्ण दरबार निप्पचित झाला. काही क्षण कोणालाच शब्द फुटेनात. नंतर सगळेजण एकमेकांकडे अविश्वासाने आणि आशेने पाहू लागले. देव स्वतः मार्गदर्शन करत आहेत. पण त्या वाणीत एक भयंकर सत्य लपले होते. त्या दिव्य वाणीने गीताराणीच्या प्रिय वासराचा वध कोणी केला ते उघड केले होते. गीताराणी आपल्या गोठ्यात जाऊन वासराला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. तिच्या अंगरक्षक दासी आणि शिपायांनी अख्खा गोठा पालथा घातला. पार गोठ्यामागच्या चरतीला आणि शेतापर्यंत शोधलं, पण वासराचा पत्ता नव्हता. राणीची छाती दुःखाने फुटायची वेळ आली होती. अश्रू तिच्या डोळ्यात सळसळत होते. इतक्यात राजवाड्यात आकाशवाणीने तिच्या वासराच्या हत्येचे गूढ उलगडले असल्याचा गुजबुजाट निरोप तिला कळला. शिपायांचे बोलणे तिच्या कानावर आले की सीताराणीनेच वासराचा खून केलाय. एक क्षण गीताराणीला स्वतःच्या श्रवणावर विश्वास बसेना. सीता, माझीच धाकटी सखी सीता, तिने माझ्या लेकराला ठार मारले. गीताराणीच्या काळजात काटा उमटला. ती वाऱ्याच्या वेगाने पळत परत दरबारात आली. तिथे सीताराणी मध्यभागी उभी होती. सर्वांसमोर उघडी पडली होती. राजदरबारातील लोक तिच्याकडे रोखून पाहत होते. देवदानी राजाही अविश्वासाने तिच्याकडे पाहत होते. सीताराणीचे डोळे जमिनीकडे खिळले होते. चेहरा मृत पाण्यासारखा निस्तेज झाला होता. गीताराणीने तिच्याकडे धाव घेतली. सीते, हे सत्य आहे का? ती कापऱ्या आवाजात ओरडली. तू माझ्या बछड्याला मारलंस? गीताराणीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते, पण आवाजात तीव्र वेदना आणि उद्वेग दाटलेला होता. सीताराणीला काही क्षण बोलता येना. ती स्तब्ध हालत होती. शेवटी जमेल तितक्या शब्दात तिच्या तोंडातून निघाले, हो दीदी, मोठी भूल झाली माझ्या हातून, मला माफ करा. एवढे बोलून ती हंबरडत देत गीताराणीच्या पायांवर कोसळली. सीतेच्या शोकमग्न अवस्थेकडे पाहून गीताराणीचे हृदय पिळवटले. तिच्या तोंडून एक करून किंकाळीच बाहेर पडली. असं म्हणतात त्या दोन बहिणींच्या विलापाचे प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले. देवदानी राजा स्वतःलाही सावरत होते. आपल्या पत्नीनेच असा जघन्य अपराध केलेला पाहून त्यांना अपार दुःख झाले, पण संतापही आला. त्यांनी कठोर आवाजात सीताराणीला फटकारले. सीते, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. त्या निष्पाप वासराचे प्राण घेऊन तू पाप केलेस. त्याची शिक्षा तुला नक्कीच दिली जाईल, पण आता आपल्या प्रजेवरचे संकट दूर करणे अधिक गरजेचे आहे. राजाने पुन्हा आकाशाकडे पाहून दोन्ही हात जोडले. तो कणखरपणे म्हणाला, हे ईश्वर, तुझे आभार, तू संकटाची जाणीव करून दिलीस आणि उपायही सुचवलास. आम्ही नक्कीच उद्या तुझी आज्ञा पालन करू. मग राजाने आजूबाजूच्या नोकरांना हाक मारून आज्ञा दिली, ताबडतोब सगळीकडे निरोप धाडा. उद्या गोवत्स द्वादशीच्या दिवशी आपल्या राज्यातील प्रत्येक गायीची वासरासह पूजा केली जाईल. प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजा स्वतः हा सोहळा पार पाडणार आहे, असे जाहीर करा. ज्यांच्या घरी गोधन आहे त्यांनी उद्या पूर्ण उपवास पाळून या पूजेत सामील व्हावे. शिपाई आणि चपराशी तत्परतेने पळत सुटले. राजाने पुढे वळून सैनिकांना आदेश दिला, ताबडतोब गोठ्यात जा. सीताराणीची जी म्हैस आणि तिचे पाडस आहे त्यांना वेगळ्या ठिकाणी नेऊन बांधा. उद्यापर्यंत ते गायींना नजरेस पडणार नाहीत याची दक्षता घ्या. त्या आज्ञा पालनार्थ काही शिपाई धावले आणि त्यांनी दुभात्या म्हैशीला तिच्या पाडसासह इतर जनावरांपासून दूर एका कोपऱ्यात नेऊन बांधलं. सीताराणीने निश्शब्दपणे हे पाहिले. तिच्या मनात प्रचंड अपराध भाव दाटलेला होता. अश्रूंनी तिचा चेहरा भिजला होता. गीताराणीची नजर मात्र अजूनही दुःखाने धुसर झाली होती. ती तिच्या गायीचा चेहरा पुन्हा पुन्हा आठवत होती. दरबारातील राजपुरोहित आणि ज्ञानी मंडळी आता पुढे आले. त्यांनी लगेचच राजा आणि राणींना उद्याच्या व्रताची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन सुरू केले. एक ज्ञानी ऋषितुल्य वृद्ध पुढे सरकले आणि म्हणाले, महाराज, शास्त्रसंकेतांची आठवण करून देतो. गोवत्स द्वादशीच्या दिवशी काही विधी पाळल्यासच पापमुक्ती होईल. उद्या संपूर्ण दिवसभर कोणीही अन्न ग्रहण करायचे नाही.
संध्याकाळी पूजा होईपर्यंत भोजन करावे. दिवसभर गायीच्या सेवेत व्यतीत करावे. कुठलीही धारदार उपकरणे म्हणजे सुरी, चाकू यांचा वापर स्वयंपाकघरातही होणार नाही हे पहा. उद्यासाठी गहू, तांदूळ असे धान्य देखील वर्ज्य आहे. आणि शेवटी दूध, दही, तूप, लोणी असे कोणतेही गाई किंवा म्हैशीच्या दुधाचे पदार्थ कोणीही वापरू नये. फळे संपूर्ण स्वरूपातच खा, ती चिरू नका. राजाने मान डोलावली व तत्काळ आज्ञा जाहीर केल्या. उद्यापासून कोणीच दूध वापरायचे नाही. उपवासातही दुधाचे थेंब नाहीत. फळसळावळ ज्यांना घ्यायची असेल त्यांनी ती न चिरताच घ्यावी. रात्र जवळ येत गेली तशी रक्तवर्षावही थांबला. आभाळ निवळलं आणि चंद्र तसाच लालसर प्रकाश देत वर आला. पण राजवाड्यात कोणाच्या मनात शांती नव्हती. त्या भयंकर दिवसभराच्या प्रसंगानंतर कोणी भूक सावरेना. गीताराणीची अवस्था वाईट झाली होती. तिचे श्वास घुसमटत होते आणि डोळे सतत भरून येत होते. सीताराणी खोल विषादात बुडाली होती. आपल्या हातून अशी चूक घडली याचे तिला अपरिमित दुःख वाटत होते. तिने देवाजवळ मनोमन शपथ घेतली की उद्यापासून ती स्वतःचे उरलेले आयुष्य पशुसेवा आणि प्रायश्चित्तासाठीच अर्पण करील. उद्या व्रत असल्याने राजवाड्यात रात्री कोणीच अन्न स्पर्श केला नाही. कोणालाच अन्न घशाखाली उतरत नव्हते. प्रत्येकजण देवापाशी मनोमनी प्रार्थना करीत होते की उद्याचा दिवस सुखरूप जाऊ दे आणि गायीचे लेकरू परत येऊ दे. सीताराणीने तर पाणीसुद्धा न पिण्याची प्रतिज्ञा स्वतःला घातली. ती देवमंदिरात जाऊन देवाच्या चरणी लीन झाली होती. देवा, माझ्या अपराध क्षमते पलीकडचा आहे हे मला कळतंय, पण उद्या तू कृपा करून माझ्या प्रायश्चित्ताचा स्वीकार कर आणि त्या निरपराध वासराला पुन्हा प्राण दे. त्याच्यासोबत माझ्या ताईचे हृदयही जिवंत होईल. पुढे ती गीताराणी समोरही नतमस्तक झाली. गीताराणीच्या डोळ्यात वेदना होत्या, पण तिने फक्त हाताने आसवांची थेंब पुसत देवाकडे पाहिले. तीही हळूच पुटपुटली, परमेश्वरा, माझ्या लेकराला परत आण. अखेर उजाडला तो परममहत्वाचा दिवस, गोवत्स द्वादशी. आश्विन कृष्ण द्वादशीची ती शुभ पहाट, जेव्हा मंद पिवळा सूर्य आकाशात वर चढू लागला. राजवाड्यात पहाटेपासूनच तयारी सुरू झाली. सगळ्यात आधी अंगण शुद्ध करण्यात आले. एक तांब्याला पाण्यात गाईचे शेण मिसळून सुवासिनी महिलांनी अंगणात छान सडा शिंपला. मग त्यावर तांदळाच्या पिठाने आकर्षक रांगोळ्या काढल्या गेल्या. राज्यात दूरदूरवरून ह्या चमत्काराची वार्ता पसरली असल्याने अनेक स्त्री-पुरुष दर्शनाला जमू लागले होते. राजवाड्याच्या परिसरात एक भक्तिमय वातावरण तयार झाले. राजाने पहाटे स्नान करून महालाच्या कुलदेवतेची पूजा अर्चा केली. सीताराणीचाही तितक्याच आत्मीयतेने प्रार्थनेत सहभाग होता. ती पूर्णपणे शरणागत भावाने देवाचा धावा करत होती. द्वादशीच्या सूर्योदयाला तिने गोपालकृष्णाची ध्यानधारणा केली. भगवान शंकराचाही स्मरण करून मोठ्याने मंत्र म्हणू लागली. क्षीरमोदधी समुद्भवे सुरासुरवंदिते सर्व देवमय मातः गोमाते तुला मी नमन करतो. राण्या आणि इतर स्त्रियांनी मिळून देवाच्या मंदिरात तासा 2 तास भजन पूजन केले. गीताराणी मात्र आपले दुःख बाजूला ठेवून आशावादी राहण्याचा प्रयत्न करत होती. दुपारच्या सुमारास सूर्य तळपत आला होता. गायी आणि इतर सर्व जनावरे सकाळपासून गोठ्यातच बांधलेली होती. त्यांना विशेष खुराक आणि पाणी दिले गेले. म्हैस आणि तिच्या पाडसाला देखील निराळ्याच गोठ्यात बांधून ठेवलं होतं. त्यांच्यापासून कुठला विघ्न येऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेतली गेली. राज्यभरात आज कुठेही दुधाचे पदार्थ वापरले गेले नाहीत. अनेकांनी तर आपल्या घरी चूलही पेटवली नव्हती. बऱ्याच जणांनी उपवासाच्या पारणे सोडून एकदम निर्जळी तपश्चर्या करण्याचे ठरवले. राजमहालात स्वयंपाकघर अगदी थंड पडले होते. भोजन म्हणून फक्त काही ताजे फळे आणि उपवासासाठी सहज पचतील असे कंदमुळे यांचीच अल्पमात्रा ठेवल्या गेल्या. सीताराणीने ते मनोमन ठरवले होते की तो दिवस ती पाण्यासुद्धा न घेता प्रभूच्या चरणी व्यतीत करेल. सायंकाळ जवळ आली तसे सर्वांची धडधड वाढू लागली. दिवसभर कुणी अन्नाचा कणही घेतला नव्हता, त्यामुळे सर्व शारीरिकदृष्ट्या थकले होते. पण आस्था आणि आशेचे स्थैर्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. गीताराणीने स्वतः आपल्या हाती उद्याचा गोपूजेसाठी काही पदार्थ तयार केले होते. गोड पुरणपोळ्या, कणकेचे लाडू, तूपगुळ घालून केलेला चवदार प्रसाद वगैरे. राजवाड्यातील पुरुषांनी नजीकच्या गोशाळेतून ताजे चारा, हिरवी गवताची पुढं घेऊन ते राजमहालाच्या अंगणात आणून ठेवले. चंदनाचे धूर, उदबत्त्यांचा सुवास दरवळत होता. शेवटी ती अविस्मरणीय संध्याकाळ आली. सूर्यास्ताची लालसर निशाणी आकाशाच्या कडा सोडून खाली येऊ लागली. राजवाड्याच्या प्रशस्त अंगणात जवळपास सर्व प्रजाजन गोळा झाले होते.
अगदी आजूबाजूच्या खेड्यांतलेही अनेक गाई-वासरांसह पूजाविधीसाठी इथे आले होते. ते दृश्य अतिशय अलौकिक भासत होते. वाद्यांचे मंगल निनाद घुमू लागले. शंख, टाळ, मृदंग, झांजा. स्त्रियांनी पारंपरिक परकर पोलके, नऊवारी साड्या घातल्या होत्या. पुरुषही धोतर शाल्यांनी विभूषित होते. मुख्य अंगणात मांडव घालून पूजामंडप रचला गेला होता. त्या मंडपात मध्यभागी शुद्ध गाईच्या दुधाने सणसणीत अंघोळ घातलेली गीता राणीची सफेद शुभ्र गाय उभी होती. अंगावर पांढऱ्या वस्त्राचा अलंकार चढवलेली ती गाय अगदी प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होती. तिची शिंग तेलाने पुजलेली होती. कपाळी गेरू कुंकू दुर्वाचा सुंदर टिळा होता. गळ्यात हारमाळा गुंफल्या होत्या. तिचे मोठे डोळे जणू प्रेमाने ओथंबले होते. इतक्यात गायीने एकवार मोठ्याने हंबरण्याचा आवाज काढला. जणू ती सर्वांना म्हणत होती, तयार आहात ना पूजा करण्यास? ह्यालाच वेळ साधून राजपुरोहितांनी पुन्हा एकदा संकल्प वाचून दाखवला. राजा देवदानी, गीताराणी आणि सीताराणी हे तिघेही पूजावेदीपाशी बसले. त्यांच्या अवतीभोवती इतर उपस्थित स्त्री पुरुषही काही अंतर सोडून बसले. सर्वांनी डोळे मिटून हातात फुलं, विठळे घेतले आणि देवतांचे आवाहन सुरू केले. यथाविधी कलश स्थापना झाली. नंतर राजांनी दोन्ही राण्यांना हळद कुंकवाची ताटली हातात दिली. गीताराणी समोर पुढे होऊन गायीच्या कपाळावर कुंकू मळवट उमटवू लागली. सीताराणी ते पाहत होती. तिच्या डोळ्यात आता पुन्हा अश्रू दाटून आले. एक जीव तिच्या हातून गेला याची खंत पुन्हा कळवळून जागी झाली. ती थोडी मागे सरकली. गीताराणीने मागे वळून एक हळुवार कटाक्ष टाकला आणि सीतेचा हात पकडला. ये ना, आपण मिळून पूजा करूया, ती मृदू स्वरात म्हणाली. सीता हळकेच पुढे सरसावली. तिच्या हातातही कुंकू होते. तिने थरथरत्या हातांनी गायीच्या पायांवर किंचित कुंकुमभार टाकले. गायीने शांत डोळ्याने तिच्याकडे पाहिले. सीतेने पदराने आपले डोळे टिपले. आता गीताराणीने गायीच्या मस्तकाला हळद, कुंकू, अक्षता यांनी सुंदर तिळक केले. सीताराणीने पुढे येऊन गायीच्या पाठीवर हात ठेवला आणि अलगद तिच्या गळ्यात चाफ्याचा गजरामाळ घातली. राजाने आगीत तूप आणि लोहधातू अर्पण करून संपूर्ण वातावरण शुद्ध केले. सनई चौघड्यांचा सूर अधिकच मंगलमय झाला. मग सर्वांनी एकत्र गो मातेची जय असे घोषणा दिली. अंगणात जय गोमाता, जय गोमाता असा जय जयकार घुमला आणि प्रत्येकाचे हृदय उचंबळून आले. पूजेचा शेवटचा आणि मुख्य टप्पा म्हणजे आरती नैवेद्य. सुवर्णजडित तपकात निरांजनाची 2 मोठी कापरं पेटवून धडधड जळत होती. गीताराणीने एक आणि सीताराणीने दुसरे निरांजन हातात घेतले. दोघींनी एकत्र सूर धरला. आरती ओवाळू तुला गोमाता, आरती ओवाळू. त्यांनी पवित्र गायवासरासाठी देवाप्रमाणे ओवाळणी सुरू केली. चमचमणाऱ्या त्या 2 दिव्यांच्या ज्योती वाऱ्यावर हलत गायीच्या चेहऱ्याभोवती फेर धरू लागल्या. त्या प्रकाशात गायीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भावना दिसू लागली. जणू कुठेतरी दूर हरवलेल्या आपल्याच लेकराला ती शोधत होती. आरती पूर्ण झाली तशी साऱ्या अंगणात शांती पसरली. स्त्रियांनी मंद लयीत आरतीचा ध्यास घेतला. आरती ओवाळू असा अखेर 3दा घोष केला. राजा आणि राण्यांनी ओवाळलेले निरांजन गायीच्या पुढ्यात ठेवले. राजाने आता स्वहस्ते तयार केलेला नैवेद्य घ्यायला सांगितला. एका मोठ्या केळीच्या पानावर पुरणपोळीचा भरगच्च खाळ ठेवला गेला. बाजूला चण्याच्या पिठाचे लाडू, तुपात शिजवलेली गवारी शेंगांची भाजी आणि भाकरी यांचे तरीदार ताट वाढले गेले. हा सारा नैवेद्य राजाने एका चंदन पाट्यावर गायीसमोर अर्पण केला. हे गोमाते, आम्ही केलेला हा नम्र नैवेद्य स्वीकार आणि आम्हाला आशीर्वाद दे, असे म्हणून राजाने गायीसमोर तो प्रसाद ठेवला. त्या धास्तावलेल्या वातावरणात आश्चर्याचा सुखद श्वास फुलवणारी एक घटना घडली. गायीने आपल्या जिभेने पुढे येऊन केळीच्या पानावरील पुरणपोळीचा घास उचलला आणि आनंदाने चावला. प्रत्येकाने टाळ्या पिटल्या. गायीने खाऊन संपवलेला प्रत्येक घास जणू देवानेच ग्रहण केला आहे असे सर्वांना वाटले. गीताराणीने डबडबलेल्या डोळ्याने गायीच्या तोंडाजवळ हात जोडले. सीताराणी देखील पदराने डोळे टिपत हात जोडून उभी राहिली. आता राजा देवदानीने सर्वांना मागे हटण्याची विनंती केली. तो स्वतः पुढे आला आणि गायीसमोर नम्रपणे मस्तक झुकवून मांडी घालून बसला. त्याने मनोमन देवाचे आवाहन करत 3 वेळा गायीची प्रदक्षिणा पूर्ण केली. मग दोन्ही हात जोडून डोळे मिटून घेतले आणि शांत चित्ताने प्रणामात लीन झाला. साऱ्या परिसरात आता अगदीच संथ आणि शांत वातावरण तयार झाले. लोकांचे श्वास रोखले गेले. साऱ्यांच्या नजरा राजावर आणि त्या गायीवर खिळल्या होत्या. गीताराणी गायीच्या उजव्या बाजूला बसून डोळे मिटून प्रार्थना करत होती.
तर सीता राणी डाव्या बाजूस गायीचे पाय हाताने कुरवाळत देवाचा धावा करत होती. क्षणभर संपूर्ण जग शांत थांबल्यासारखे भासले. हवा थांबली, निःशब्दता पसरली. आणि तेव्हाच अचानक गोठ्याच्या जवळच्या कोपऱ्यातून एक लगबगीची खसखस ऐकू आली. काहीतरी हल्ल्याचा आवाज झाला. राजाने डोळे उघडून आवाजाच्या दिशेने पाहिले. बाजूलाच गव्हाच्या राशींची कोठारे होती. क्षणभर कुणाला कळेना हे कसला आवाज. सगळेजण ऐकू लागले. 1-2 श्वासांच्या अंतराने पुन्हा तोच खरखर असा आवाज अधिक मोठ्याने आला. जणू बंद जागेत कोणी हताशेने धडपडत होते. काय आहे तिकडे? एका वीराने हाक मारली. राजा हे क्षणी उठून उभं राहिले. त्यांनी हाताने सर्वांना स्तब्ध राहण्यास सांगितले. गायीने देखील आपला मान वर करून आवाजाच्या दिशेस कान टवकारले. तिने एकवार मोठ्याने हंबरण्याचा आवाज काढला आणि जमिनीवर खूर आपटले. आता सर्वांच्या हृदयांची धडधड वाढली. तो गूढ आवाज गोठ्यामागील बंद दाराच्या दिशेने येत होता. अचानक त्या दाराला आतून ढकलल्यासारखे दिसले. दोन्ही फाटके आतून जोरजोरात हलू लागले. त्या कोठारात काहीतरी आहे, कोणीतरी ओरडले. मग ते बंद दार आतून कोणीतरी जोर लावत असल्यागत थरथरू लागले आणि काही घासल्याचा ढकलल्याचा आवाज येऊ लागला. बघता बघता ते लाकडीदार अर्धवट उघडले गेले आणि त्यातून, होय त्या अरुंद फाटीतून, एक लहानसं पिंगट रंगाचं वासराचं तोंड बाहेर डोकावलं. अरे थांबा! राजा जलदतेने ओरडले. सगळेजण गप्प बसा. प्रत्येकजण स्तिमित होऊन त्या दृश्याकडे पाहू लागला. तेच ते गीता राणीचे लाडके कालवाचे गोंडस तोंड बाहेर आले होते. पुढच्याच क्षणी ते छोटे वासूर संपूर्ण ताकदीनिशी त्या दाराच्या फटीतून स्वतःला सावरत बाहेर ढकलत आले आणि पाहता पाहता जीवघेणी निशब्दता चिरत ते वासरू चक्क ओळखीच्या जागेत आपल्या गोठ्यात धावत घेत अंगणात येऊन उपस्थितांच्या नजरेसमोर उभे ठाकले. क्षणभर एकही शब्द कुणाच्या तोंडून बाहेर आला नाही. तोच तो हरवलेले बछडे, गीता राणीचे प्रिय वासरू, मेल्यानंतर देखील पुन्हा जिवंत होऊन सर्वांच्या पुढे उभे होते. हे एखाद्या चमत्कारिक स्वप्नापेक्षाही अद्भुत होते. गीता राणीने डोळे पाणावत ते दृश्य पाहिले आणि हर्षभराने ती दोन्ही हात मोकळे सोडून जोरात ओरडली, माझा लेकरू परत आलं. पुढच्या क्षणी अंगणात जल्लोषाचा एकच महापूर उसळला. साऱ्या प्रजेने एकच गलता केला, एकमेकांना आलिंगन करू लागले. गायीने प्रचंड आनंदाने उड्या मारत आपल्या त्या प्रिय लेकराला ओळखले आणि जोरजोरात हंबरडा फोडला. ते वासरू पळत पळत आपल्या आईजवळ धावले आणि लगबगीने तिच्या स्तनाला तोंड लावून दूध पिऊ लागले. गायबालाचे मिलन पाहून भावनांनी पूर आणला. लोक अश्रू ढाळू लागले. टाळ्यांचा कडकडाट झाला. जय गोमाते की जय अशा घोषणा घुमू लागल्या. कित्येक जणांनी त्या छोट्या वासराचे स्पर्श घेऊन त्याला कुरवाळले. अंगणात हसू आणि आनंदाने न्हावून निघालेले चेहरे दिसू लागले. देवदानी राजाने तर अविश्वासाने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला. जेव्हा खात्री झाली की प्रत्यक्षच वासरू परत आला आहे, तेव्हा त्यांनी दोन्ही हात आकाशाकडे पसरले आणि उंच आवाजात उद्गारले, देवाची कृपा अपार आहे, भक्तांचा विजय झाला. गीता राणी धावत जाऊन त्या गायीच्या जवळ कोसळली. तिने एक हाताने आपल्या गायीला आणि दुसऱ्या हाताने आपल्या लाडक्या वासराला कवटाळले आणि दोघांच्या मस्तकांचे चुंबन घेतले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचे लोट ओघळू लागले. धन्य देव, माझं लेकरू सुखरूप परत आलं, माझी गोमाता माझ्यावर खुश झाली. ती रडत रडतच पुटपुटली. सीताराणीचा आनंद आणि पश्चात्ताप अक्षरशः चेहऱ्यावर एकत्र दिसत होता. ती काठोकाठ भरलेल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होती. मग एक निश्चित भावनेने ती पुढे झाली. तिने अलगद गीताराणीच्या खांद्याला हात लावला. गीताराणीने तिच्याकडे वळून पाहिले. सीताराणीचे डोळे भरून आले होते. चेहरा लाज आणि प्रायश्चित्ताने उजळलेला होता. ताई, एवढेच ती म्हणू शकली आणि गीताराणीच्या पायाशी बसून दोन्ही हात जोडून माफी मागू लागली. गीताराणीने तिला सावरेल असे बाहुपाशात घेतले. सीते, ती प्रेमाने म्हणाली, देवाच्या कृपेने माझा लेकरू परत आलं. आता माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही, पण भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस. माझीच बहीण आहेस तू, मला दुःख देऊ नकोस. सीताराणीने सर्द अश्रूंनी मान हलवली आणि गुणगुणली, ताई, आयुष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही, हे माझं शपथच. दोन्ही राण्यांनी एकमेकींना मिठी मारली. ते दृश्य पाहून राजानेही समाधानाने दीर्घ श्वास सोडला. देवाला मानल्याबद्दल त्याने दोन्ही पत्नींचे कौतुक केले. राजा आता पुढे आला आणि उंच आवाजात सर्व उपस्थित जनांना उद्देशून भाषण करू लागला. माझ्या प्रिय प्रजाजनांनो, तो म्हणाला, आज तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ईश्वराची कृपा प्रत्यक्ष अनुभवलो आहोत. गोमातेमुळे आपल्या राज्यावरचं संकट टळलं आहे. गायीसारख्या पवित्र जीवाचे हे उपकार आपण आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत.
आपल्या पूर्वजांनी अशी शिकवण दिली आहे की ज्यांच्या घरी गोधन असतं तिथे संपत्ती आणि समाधान सदैव नांदतं. आजच्या घटनेनंतर ह्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलं आहे. म्हणून मी ठरवले आहे की उद्यापासून दरवर्षी हा दिवस आपल्याकडे पवित्र उत्सव म्हणून साजरा केला जाईल. राजाने थोडा थांबून पुढे जाहीर केले, या दिवसाला आपण गोवत्स द्वादशी असेच म्हणू. गोवत्स म्हणजे गायीचे वत्स वासरू, आणि हा दिवस म्हणजे गायी आणि वासराचे पूजन करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. महाराष्ट्रात आणि आपल्या प्रांतात तो वसुबारस या नावाने ओळखला जाईल, कारण गाय हीच खऱ्या अर्थाने वसू म्हणजे धन संपत्ती आहे. ती आपल्या घराला समृद्ध करते. राजाच्या त्या घोषणेचा लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रत्येकजण आनंदाने हसत होता. गोपाला की जय अशा घोषणा पुन्हा एकदा घुमल्या. पवित्र गाय वासरू राजमहालाच्या अंगणात निवांतपणे उभे होते. त्या दिवशीची रात्र सुवर्णपूर नगरीत एक पर्वणी घेऊन आली होती. जिकडे तिकडे दिव्यांच्या माळा लागल्या, फटाक्यांचे उत्सव सुरू झाले. खरं तर त्या रात्रीपासूनच दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली, कारण नरकासुरवधाच्या 1 दिवस आधी वसुबारस साजरी होत होती. पुढच्या वर्षीपासूनच राजाने गोवत्स द्वादशीचा हा उत्सव दिवाळीच्या आरंभी सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे जाहीर केले. त्या दिवशी राज्यातील सर्व स्त्रियांनी सकाळपासून उपवास करून सायंकाळी गायी वासरांची सेवा करण्याचा नियम झाला. अंगणात गायीच्या शेणाने शुद्धीकरण करून सुंदर रांगोळ्या रेखाटल्या जातात. सवाष्ण बायका गायींना नदीवर नेऊन स्नान घालतात. पुन्हा गोठ्यात आणून त्यांच्या शिंगांना तिल, हळद, कुंकवाचे लेप लावतात. कपाळी कुंकवाचा टिळा आणि अंगी फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी गोधनाची विधीपूर्वक पूजा होते. स्त्रिया एकत्र जमून गायीच्या पायावर पाणी घालून औक्षण करतात, निरांजनाने ओवाळतात. केळीच्या पानावर पुरणपोळी, लाडू, भाजी भाकरी अशा पंचपक्वान्नांचा नैवेद्य तयार करून गोमातेला अर्पण केला जातो. मग हाच नैवेद्य प्रसाद म्हणून सर्व परिवार ग्रहण करतो आणि स्त्रिया मग आपला उपवास सोडतात. वसुबारसा हा पवित्र दिवस मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी, घरच्यांच्या सुखसमृद्धीसाठी आणि गोधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत मंगल मानला जाऊ लागला. देवदानी राजा आणि दोन्ही राण्या त्या चमत्कारमय रात्री शांत मनाने निद्रेस गेले. त्यांच्या मनावरील भयाचे आणि दुःखाचे मळभग पूर्णपणे दूर झाले होते. राजमहालाच्या गोठ्यात गोमाता आपल्या वासरासोबत सुखनिद्रा घेत होती. शेजारीच सीताराणीची म्हैस आणि तिचा पाढसही निवांतपणे विसावत होते. सुवर्णपूर नगरीत प्रत्येकाच्या अंगणात त्या रात्री पहिली दिवाळी साजरी होत होती. आनंदाचे दिवे लुकलुकत होते आणि सगळीकडे समृद्धी, शांतता नांदू लागली होती. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी, देवाब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या पारी, गायींच्या गोठी, सुफळ संपूर्ण.